नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। लाखोंची उलाढाल होणाऱ्या गडावरती दुर्गंधीचे वातावरण। पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये जागृत देवस्थान म्हणून खंडोबारायाची जेजुरी आहे। या जेजुरी गडावरती दररोज लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात। आलेल्या भाविकांसाठी सुविधांचा अभाव दिसत आहे। शौचालय आहे परंतु स्वच्छता नाही। जेजुरी गावामध्ये लांब लांबने येणाऱ्या माता भगिनींसाठी प्रसाधन गृहांची व्यवस्थाही नाही। आमच्या प्रतिनिधींनी तिथल्या विश्वस्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु जबाबदार व्यक्ती म्हणून कोणीही समोर आले नाही आणि आमच्या प्रतिनिधींना भेटण्यास टाळाटाळ केली। सर्वत्र संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान सुरू आहे। हागणदारी मुक्त प्रत्येक नगरी वस्ती करण्यात आली आहे परंतु पश्चिम महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असणारे खंडोबारायाच्या नगरीमध्ये येणाऱ्या भाविकांची माता भगिनींची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचे निदर्शनात आले। याकडे प्रशासन कधी लक्ष देणार? येणाऱ्या भाविकांना मूलभूत सोयी सुविधा या गडावरती या गावामध्ये कधी पुरवण्यात येणार? इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख जेजुरी गडावरून दिलीप गायकवाड यांची खास रिपोर्ट। पुणे जिल्ह्यातील पवित्र आणि जागरूक देवस्थान म्हणून सन्यानी मार्तंड मल्हारी हे देवस्थान जेजुरी गावामध्ये आणि गडावरती आहे। या गडाला एक परंपरा अशी आहे की 900 पायऱ्या चढून भाविक लोक वर येत असतात। आपण बघू शकताय की आज ही नवीन वर्षाचा दुसरा शनिवार असल्यामुळे भाविकांची अफाट गर्दी आणि लांब लांबनं भाविक इथं दर्शनासाठी मार्तंड मल्हारीच्या देवस्थानास आलेले आहेत। त्या निमित्तानं आम्हीही इथं भाविकांची गर्दी आणि उत्साह बघण्याकरिता आलो असता आम्हालाही आमच्या डोळ्याचे पारणे फेरल असा आनंद या देवस्थानामध्ये मिळाला। मी दिलीप गायकवाड, इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख।